हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहे पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म. पहा या ठिकाणी काय दिलं आहे, एक्झाम्पल दिला आहे. हा जो टॉपिक आहे हा आहे 9th क्लासचा इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, चेक करा काय दिला तुम्हाला. 4x² + 7x⁴ - x³ - x + 9 आपल्याला इथं दिलेला आहे. तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय लिहायचं, एकदम सिंपल वे आहे. काय करायचं स्टुडंट, सर्वात आधी मॅक्झिमम पॉवर ऑफ इंडेक्स किती आहे तो पाहायचा. तर चेक करा इथं किती दिला तुम्हाला 4. तर सर्वात आधी तो लिहायचा, म्हणजे किती झालं 7x⁴. मग तुम्हाला काय करायचं, डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये चालायचं. आता 4 झाला तर किती आहे तुमच्याकडे 3 पाहायचा. पण त्याच्यासमोर साइन जे आहे तेच लिहायला लागेल, म्हणजे काय लिहायला -x³. 4 झाला 3 झाला, आता काही स्क्वेअर, पण याच्यासमोर काही साइन नाही, म्हणजे काय आहे पॉझिटिव्ह, म्हणजे किती येईल +4x². नंतर पहा 4 झाला 3 झाला 2 झाला 1, काही नाही म्हणजे 1, म्हणजे काय x, काही नाही म्हणजे 1, पण त्यासमोर साइन काय मायनस, तर ते लिहायला लागेल मायनस, आणि नंतर येते तुमचा नंबर. तर हे झालं तुमचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये पॉलिनॉम. यासारखे जर स्टुडंट तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करू शकता, लाईक करू शकता. थँक्यू.